तर हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सर्वांचा लाडका बालकलाकार सर्वेश जाधव आणि तुमचं माझ्या क्रिएटिव्ह सर्वेश या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर इथे माझी सावली होईन सुखाची ही जी मालिका आहे त्यात आम्ही कसं शूट करतो आणि नक्की काय झालं आज सेटवरती ते आज तुम्ही बघाच. मी आलो म्हणून ताईला आणि शोभनला इतका त्रास झाला. जाऊ दे, मी जातोच. अरे 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 थांब, कुठे जातोस तू? अच्छा. दरवाजे सुरू. दरवाजे. हां. ओके. तुझ्याकडे चष्माले हो. तुझ्याकडे पण आहे ना आजी? आमची तशीच. माई तिकडे लुक आणि लुक काढला सेल्फ लुक आणि हां चल तिकडे चष्मा म्हणाला हो. तुझ्याकडे पण आजी आहे ना? आजी तशीच. माई तिकडे आजी म्हणाली माई म्हणतोस का तुझ्या आजीला? मग मी तुझी दमेन आजी. हो म्हणजे खरा नाहीये. नाही म्हणजे खरं आहे पण सख्खा नाहीये. मी कधीच माझ्या आई बाबांना बहीण भाऊ. तर गाईज मी आता दुसऱ्या सीनसाठी रेडी होत होतो आणि तुम्ही बघा गाईज की मला या दुसऱ्या सीनसाठी साडी घालावी लागत होती. आणि हे बघा हे सगळे माझ्यावरती हसत होते. डिरेक्शन टीमवाले दादा आणि मेकअप टीमवाले जे दादा होते ते सगळे माझ्यावरती हसत होते, मला चिडवत होते. आता एका ऍक्टरला काय काय करावं लागतं बघाच तुम्ही. आता थोड्या वेळात टिकली देणार आहे. लिपस्टिक देणार आहे. खतरनाक सीन आहे मग आता पुष्पावाला. एका पुष्पा लुक करायचा. पुष्पा लुक आहे काय हा? हा पुष्पा लुक आहे पुष्पा. मग आता फाईल सिक्वेन्स चालू होणार आहे आता खाली. पुष्पा 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 टू. पुष्पावाला जर एकदा कोण दाखव पुष्पाची ऍक्शन. मुंग्या चालता नाही आलं ना? मुंग्या चालता नाही आलं ना तर इकडे करायचं. चालतं ना पुष्पा. हा घातली. म्हणजे माईक पण लावायचं. अरे रे हा. नाही साडे रक्त फक्त असं सोडून डोक्यावर नसं. अरे वा कडक मस्त. मी आले सर पदर घेतो तुझे. वा मस्त. ए त्याला माईक माईक लावायचं. हा किसको राधा को इलिसा एवढं नाही रे. अरे नऊवारी साडी नको करू तू, सहावारी. करशील डायलॉग पाठ करशील. डायलॉग नाही मला स्पष्टपणे पटलेलं नाहीये. माझा याला नकार आहे. तर काहीच आता तुम्ही बघू शकतात आमचे जे दोघं डिरेक्टर आहेत अमित सर आणि पंकज सर, ते कसं आमच्याकडून म्हणजे कसं माझ्याकडून स्क्रिप्ट पाठ करून घेताय आणि कसं मला त्यात एक्सप्रेशन्स द्यायचे हे सांगताय. नाही मला स्पष्टपणे कळलेलं नाहीये. साडी नेसून जायचंय संध्याकाळी मुलगी बघायला बेटा. असू नको खरंच जायचंय. आता तुम्ही बघू शकता काही हा दादा मला माईक लावतोय आणि हे जे रेड कॅप घातलेले आहेत ना ते आमचे DOP सर आहेत. आणि असं 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 असते. दादा अशी चालते. आमच्या सेटवरती आता आलेली आहे नवीन मुलगी. छान काम करते. आता बघाल तुम्ही एक नवीन कॅरेक्टर. तिचं नाव आहे उशी. मुंग्याचं मुंगी झालेलं आहे.
हातात फोन द्या. चालू असेल तो फोन द्या, याच्यामध्ये राधाचे फोटो तुझं काय म्हणणं? माझं म्हणणं आहे की मला असं वाटतं हा, आता आपण प्रेक्षकांना असं भासवत आहोत की हिला थोडी हाईट दे रे. गाईज तुम्ही बघू शकतात माझ्या समोर आता हा विराजच गाणं आणि तो दरवेळेस मला असे छोटे छोटे टिप्स देत असतो ऍक्टिंग बाबत की एक चांगला ऍक्टर कसा राहतो आणि तो ऍक्टिंग विषयी पण मला खूप गोष्टी सांगतो ज्याचा मला खरंच खूप फायदा होतो. रुपेश तुला काय आणि कसं समजू मला अजिबात कळत नाहीये पण मनात काहीतरी होतंय असं म्हणजे मला असं वाटतंय की नियतीच्याच मनात होतं आपण भेटलो तू आणि मी एक होणार नाही, माझा याला स्पष्टपणे नाकार आहे. ए, किती बाबड बसार आहे रे तुझा? हा, बोल ना. तू सरळ आय लव्ह यू असं पण नाही म्हणू शकत. तुला काय आणि कसं समजून मला कळत नाहीये पण मनात काहीतरी होत आहे असं वाटतंय की हे सगळं नियतीच्याच मनात होतं आपलं भेटणं तुझं आणि माझं एक होणं आणि मला एवढं नाही चुकी शॉट लागेल पण त्या सरकले बाजूला काय आणि कसं समजून मला कळत नाहीये. मनात काहीतरी होतंय असं वाटतंय की नियतीच्याच मनात होतं आपलं भेटणं तू आणि मी एक होणं नाही, माझा याला स्पष्टपणे नाकार आहे. नकार बाकी सगळं करेक्ट. आता ऍक्शनला डायलॉग नाही, माझा स्पष्टपणे नाकार आहे. ओके. तर गाईज अशा पद्धतीने हा आमचा सीन झाला होता आणि खरंच मज्जा आलेली हा सीन करताना. काय रे श्रवण, तुला साधं सोपं सिंपल आय लव्ह यू पण नाही म्हणता येत का रे? हा, अरे साधं सिंपल बोल ना असं. आय लव्ह यू राधा. जास्त लाईटला जाऊ नको. नाही, माझा स्पष्टपणे नकार आहे. नाही, माझा स्पष्टपणे नाकार आहे. नकार आहे. रुलिंग थोडं मोठ्याने बोल. ऍक्शन. नाही, माझा स्पष्टपणे नकार आहे. काय रे शॉर तुझा? तू साधं सिंपल सोप्पा आय लव्ह यू अशा प्रकारे आमचं शूट झालं आणि असंच आमच्या सावली होईन सुखाची या सिरियलला प्रेम देत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.